नमस्कार मैत्रिणींनो, स्वरा आणि छकुली या व्लॉग चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत हिरवा वाटाणा घालून रव्याचा उपमा। जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर करा। तर बघा, साहित्य घेतलं आहे। एक मोठा कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आणि हिरवा वाटाणा, जिरे, मोहरी, हळद, मीठ आणि अर्धी वाटी भाजलेला रवा घेतलेला आहे। तर चला तर आता गॅस चालू करून कढई गरम करायला ठेवूया। कढई गरम झाल्यावर 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं। तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता। फोडणीसाठी आता मोहरी टाकून घेऊयात। त्याचबरोबर मोहरी तडतडल्यावर थोडेसे जिरे टाकून घेऊयात। जिरे चांगले फुलल्यावर कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकून घेऊयात। कढीपत्ता आणि हिरवी मिरची चांगली तळल्यावर आपण कांदा टाकून घेऊ। कांदा चांगला परतून घ्यायचा। हे बघा, कांद्याला आता चांगला लालसर रंग आल्यावर आपण हिरवा वाटाणा सोलून वाटाणा बनवला होता तो एक छोटी वाटी वाटाणा घेतलेला आहे मी इथे, तो टाकून घ्यायचा। नंतर एक टोमॅटो उभं कट करून घेतलेलं ते टाकायचं। टोमॅटो लवकर शिजण्यासाठी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे टोमॅटो पटकन शिजला जातो। चांगलं हलवून मिक्स करून घ्यायचं। नंतर मस्त कलर येण्यासाठी हळद टाकायची 1 चमचा। हळद टाकल्यावर मस्त मिक्स करून घ्यायचं। वरतून कोथिंबीर टाकायची। मग अर्धी वाटी भाजलेला रवा टाकून मस्त तेलावरती परतून घ्यायचा। 2 ते 3 मिनिटे तेलात चांगला भाजून रवा घ्यायचा। हे बघा, रव्याचा मस्त वास सुटला आहे। सगळ्या घरामध्ये घमघमाट सुटलेला आहे। हे बघा, अशा प्रकारे आता आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आणि चांगलं हलवून मिक्स करायचं, म्हणजे रव्याच्या गाठी होत नाहीत। आणि त्यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे त्याला शिजू देऊ आपण। हे बघा, 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। आता आपण एकदा तळाला लागू नये म्हणून हलवून घेऊयात। हे बघा, थोडंसं पाणी आहे, त्यामुळे अजून थोडा वेळ त्याला आपण झाकून ठेवूयात। थोडा वेळ वाफवून घेतल्यानंतर हे बघा, मस्त असा मऊ लुसलुशीत असा आपला हिरवा वाटाण्याचा उपमा तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि छान छान कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार। आणि माझे व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून बघता ते पण नक्की सांगा। धन्यवाद।